एक महत्त्वाची बातमी, सुप्रिया सुळेंनी आणि विनोद तावडेंनी एकाच गाडीतनं प्रवास केलेला आहे। सध्याची महत्त्वाची बातमी, जलसंधारणासंदर्भात राज्यातील सर्व खासदारांची आज खरं तर बैठक होती आणि त्यानंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंनी एकाच गाडीमधनं प्रवास केला। आज शरद पवारांच्या निवासस्थानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या खासदारांची खरं तर बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकाच गाडीतनं प्रवास केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून खरं तर भाजपच्या नेत्यांच्या आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सध्या होताना पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सुद्धा मोदींची भेट घेतली होती। महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या दिल्लीतल्या रिसेप्शन सोहळ्याला पंतप्रधान मोदी यासह राहुल गांधी, सोनिया गांधी, इतर भाजपचे महत्त्वाचे नेते सुद्धा आलेले होते आणि आता दुसरीकडे विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे यांनी एकाच गाडीतनं प्रवास केल्याचं आपण पाहतोय। जलसंधारण मंत्री CR पाटलांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल, विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे यांनी एकाच गाडीतनं प्रवास केल्याचं कळत आहे? मोहिनी, तिच्या नवीन महाराष्ट्र त्या ठिकाणी जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगानं CR पाटलांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होती। या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व पक्ष सगळेच खासदार उपस्थित होते। त्यामध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार विनोद तावडे, सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या। पण या बैठकीनंतर लगेच तातडीनं संसदीय समितीची दुसरी एक बैठक संसदेच्या कार्यालयामध्ये पार पडणार आहे आणि त्या बैठकीसाठी सुप्रिया सुळे या बाहेर निघाल्या आहेत। खरं तर संसदीय समितीच्या सदर बैठकीमध्ये सर्व पक्षीय खासदार असतात आणि हे दोघंही एकाच, म्हणजे विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे हे दोघंही एकाच समितीचे सदस्य असल्यानं दोघंही बैठकीसाठी निघत होते आणि म्हणूनच त्या दोघांनी एकत्र प्रवास केल्याचं आपल्याला बघायला मिळते। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार फक्त हा प्रवास म्हणजे बैठकीला दोघंही एकत्र होते आणि म्हणून दोघं एकत्र पुढे पद्धतीने गेले अशा पद्धतीची माहिती आहे। नेमकी चर्चा काय होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण संसदेच्या कार्यालयामध्ये अशाच पद्धतीच्या भेटी यापूर्वी सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंच्या झाल्याचं बघायला आलं होतं। मुंबईत देखील अशा पद्धतीची भेट झालेली होती आणि त्यानंतर हा दोघांचा एकत्रित गाडीने प्रवास होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंनी एकाच गाडीतनं प्रवास केलेला आहे एका संसदेच्या बैठकीसाठी। विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे एकाच गाडीतनं निघाल्याचं या दृश्यांमधून आपण पाहतोय।